तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहे त्र्यंबकेश्वरला. सध्या आता रात्रीचे 8 वाजले आहेत आणि आपण इथं स्वामी समर्थ यांच्या मठातने आलेलो आहे. आपण इथं रूम वगैरे बुक केले आहेत. इथं मागच्या साईडला तुम्ही बघू शकता, इथं आपल्या रूम्स आहेत तिथं. आणि आपण सध्या आता इकडे बघू शकता, आपण आपले मुलं इकडे जेवण करायला जात आहेत. इकडे आपण जेवण करायला जाऊया, तुम्हाला दाखवतो काय आहे तर आता मेनू वगैरे. आता सध्या आम्ही जेवण करायला चाललोय. पैसे माहिती Hello guys, we are now at the base of Brahmagiri and now we are going to Bombay. तो गाइस, अभी हम जा रहे हैं ब्रह्मगिरी पे। अभी हम हमारे डॉर्मेटरी से निकल चुके हैं। अब बारिश बहुत है यहाँ पे और हम भीगते जा रहे हैं। होगी ब्रह्मगिरी पे चढ़ाई। अब ब्रह्मगिरी पे चढ़ाई। तो अभी देखते हैं, चलिए आपको दिखा दे ब्रह्मगिरी। वो आप पीछे देख सकते हैं, यहाँ पे बाहर दिख रहा है, बाहर दिख रहा है। इस साइड से देख सकते हैं आप उधर ब्रह्मगिरी पर्वत। तर मित्रांनो, आपण आता जाणार आहे ब्रह्मगिरी पर्वताकडे. तर रस्ता बघू शकता, इथं आपल्याला दाखवलेला आहे, इकडे जायचा रस्ता आहे. तर चला मग आपण जाऊया ब्रह्मगिरीला ट्रेक करूया. आपण ब्रह्मगिरीच्या पायऱ्या चालत चालत 200 फूट उंचीवरती आलेलो आहे आणि बघू शकता इथं देवीचं मंदिर पण आहे. मंदिरचं तर समोर पडा. थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे. देवी सोडले ना असं झालं, ते जाणार टाकून रे काय आली तर आली.
रे दगडासाठी above the Santa Ana, torn apart from his corpse, eyes alight in the amber. Honesty is a cancer if it's left alone too long. Soon I'll be passing on, disappear in the current. The river sings her song and keeps the axis turning, and everything is uncertain except it. तर आपण इथे बघतो एका गोदावरी उगमस्थान आहे. इथे नंदीच्या मुखातून गोदावरी नदीचं उगम होतं. गौतम ऋषी त्यांची धर्मपत्नी आल्या. हे गौतम ऋषी म्हणजे मोठी माळामध्ये शेती करायची. शेतीमध्ये सकाळी पहाटी पेरली का 12 वाजतापासून हे मंत्र बोलायचे. उमरा झाला खाली मंत्र म्हणजे शेती वाढायचं. 12 वाजल्यापासून मंत्र बोलायची. शेती गेलं का की शेती मंत्राची पिवळी ती नाकानं सोडून भोजन करून 1,88,000 देव घालायची. पुढे गणपती बाप्पा होता, त्याला काही पावलं नाही. त्यांनी अंगाचा मळ काढून गायचा पुतळा बनवला. गायला मंत्र बोलून गाय शेतीला पाठवली. एक नारळ मुनी येऊन सांगतो ऋषी म्हणे तुमच्या शेतात गाय धान्य खातात बघितली. चालता चालता गवताची खाली सहज फेकून मारली. बाणासारखी लागली. अशी आरती गाय कापून टाकलेली. तो हाताचं पातक लागलं. उमराच्या झाडाखाली 12 वर्ष तप केले. उमराचे 3 झाडाच्या मुळातून उतारली. हे पुन्हा उतारली. दुपारचे 12 वाजता जन्म झाला. सत्ययोगात पुसाच्या महिन्यात
या कुंडात गौतम ऋषीने आंघोळ केली, त्याचा पातक दूर झाला, ही गोदावरी गुप्त झाली. एक गायच्या तोंडात गेली मंदिरात, तुम्ही गेले असेल गायच्या तोंडात. पहाडच्या खाली गोदावरी कोकणात आली होती, कारण उंच भागा खाली उतरली होती. शंकराची गोदावरी आडवली, का आडवली? थोडा झाला तर उत्तर भागाला पाहिजे जगाच्या कल्याणाकरता. त्या कुंडात आंघोळ केली, वल्ले केस करून घेतले आणि त्या पलीकडे माथेवर जाऊन तिथं गुडघे टेकले, मस्त कापटून जरा गंगाद्वार रामकुंड खाली कुशेवरच्या कुंडात पंचवटी, नाशिक, नांदेड, पैठण, आंध्रा राज मंदिर मोठे स्वरूप गेलेले. तुकाराम महाराज ठेवून गेले म्हणून जागत नाव मोठे. जेणे केले ब्रह्मागिरी चरणनेमा परिणाम म्हणा प्रदक्षिणा, त्याची पुण्या नाही गणना. कुशावरती करता विष्णानं त्याचे कैलास जाणं. इथं साडी वाहतात, फुलाचा गजरा वाहतात, चांदीची गाय वाहतात. त्यांच्या हातून गाय मारली, त्यांनी गोदावरी आणली, आपल्या हातून घडला, आपल्या दाबू काय करणार. म्हणून एवढे लाभ देऊ ही गायची पूजा करून तीर्थात असं पूजन केले, संकल्प करिषे पर्व कालो निमित्तो यात्रा ब्रह्मगिरी मूळ गोदावरी गंगा महागंगे नमो गंगे महादेवश्वे वल्लभे गोहतितो महादेवी गोदावरी विनाशिनी धर्म अर्थ मोक्षण सुलभे गौतमो बीहे गोदावरी माते नमोस्तुते त्र्यंबकेश्वरो यात्रा गंगा पूजन करिषे गावने संतुपरिष्ठो गवामध्ये गो साम्य हो सर्व पापो दुःख दारिद्र्य गोदावरी माते दूर करा गोदावरी माता की जय. आपण इथं बघू शकता ब्रह्मगिरी पर्वतावरील जटाचं मंदिर आहे. तर इथं भगवान शंकरजीने गोदावरी नदीमध्ये आपल्या जटा धुवून इथं आपटले होते. तर हे निशाण तुम्ही इथं जटा मंदिर आहे ना? हो जटा जटा मंदिर. जटा बोला तुम्ही. ओम नमो पार्वती पते. मंदिरामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आपण आज आलेलो आहे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये. चला आपण दर्शन घेऊ. हर हर महादेव. तर मित्रांनो आपण इथं बघू शकता आपण 12 ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर हे एक मंदिर असं आहे. त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकराज यांचे हे मंदिर आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ते जे आपले शिवलिंग आहे ते जमिनीच्या आतमध्ये अशी दडलेली आहे. शंभू